तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण आलो मित्रांनो सासूरवाडीवरून आपण आज चाललो त्र्यंबकेश्वर येथे। त्र्यंबकेश्वर येथे जाण्याचं कारण म्हणजे आज आहे मित्रांनो तिसरा सोमवार, श्रावण सोमवार। मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला खूप गर्दी असते मित्रांनो। तर आपण चाललो त्र्यंबकेश्वर येथेच। बघा खूप सुंदर असा रस्ता आहे, या रस्त्याने आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने। तर पहिले आपण पहिल्यांदाच श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरला चाललो आहे। या मुळेगाव मार्गे चाललो आहे मित्रांनो। आपण वाडी वैऱ्याकडनं जो रस्ता आहे मुळेगाव, त्या गावाकडनं आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने। तर जेमतेम 20-25 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो। तर हे बघा मित्रांनो, खूप सुंदर अशी झाडी, ठिकठिकाणी नर्सरी आहेत, शेतकरी, काही ठिकाणी तांबटे लागवड आहे। आणि आताच पाऊस, काल भरपूर पाऊस पडला मित्रांनो, त्याच्यामुळं एक खूप चांगलं असं वातावरण तयार झालं आहे। हे बघा भरपूर लोक चाललेत, काही गाड्यांवरती चाललेत, काही गाडीने चाललेत। तर चालून मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर हे बघा, या छोट्याशा गाडीमध्ये भरपूर सारी पब्लिक बसून चालली आहे, ती पण त्र्यंबकेश्वरच्या दिशेने चालली आहे। कारण आज तिसरा सोमवार असल्यामुळे बरेचसे भाविक तिसऱ्या सोमवारी, श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरला येतात मित्रांनो। हे बघा आपण मेन हायवे रस्त्याला आलो आहे, त्र्यंबकेश्वरच्या जवळ चालले 2 किलोमीटर। पण ही रस्त्याच्या जी उजव्या बाजूला जी रांग दिसते ती सगळी त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदर्शनं मारण्यासाठी चाललेली ही गर्दी आहे। बघा भरपूर गर्दी आहे मित्रांनो, कारण आज तिसरा सोमवार आहे। तर आपण पण चाललो मित्रांनो, बघूया फेरी मारायला जमतं की नाही, नाहीतर आपण ब्रह्मगिरी पर्वतावर जाणार आहे मित्रांनो। व्हिडिओ भारी होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा व्हिडिओ कसा होतोय। हे बघा इथं आखाडाचा जो तलाव आहे त्यापाशी आपण येऊन पोहोचलो आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये एंट्री करून राहिलो आपण। आणि गर्दी एक बाजू पूर्ण रस्त्याची पूर्ण पॅक आहे, बघा भरपूर गर्दी आहे। काही टाळ मृदुंग वाजवत, हरिनामाचा जप करत, जय भोले बाबा असा जप करत चाललेत लोक। भरपूर भक्त श्रद्धालू, काही त्र्यंबकेश्वर तालुका असेल, नगर जिल्हा असेल, बरेच लांबून नागपूर, संभाजीनगर इकडनं लोक श्रावण सोमवारी पूर्ण देशभरातून लोक त्र्यंबकेश्वर येथे येतात। त्र्यंबकेश्वरचं सांगायचं ठरलं तर इथं आपले जे ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वरमधले मित्रांनो। बघा खूप गाड्यांची इथूनच गर्दी सुरू झाली, खूप पार्किंग, काही एस टी महामंडळाने बसेस सेवा पण सोडलेली, ज्यादा बसेस पण त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी श्रावण सोमवार निमित्त सोडलेले असतात मित्रांनो। तुम्ही बसने पण येऊ शकता, घोटीवरून, नाशिकवरून जवळजवळ 35 किलोमीटर अंतर आहे त्र्यंबकेश्वरचं। तर त्र्यंबकेश्वरला तुम्ही येऊ शकता। बघा ठिकठिकाणी कचरा वेचणाऱ्या कचरा गाड्या उभ्या आहेत, कारण भरपूर लोक आले तिथं, त्यामुळे कचरा पण भरपूर प्रमाणात होणार आहे, त्यामुळे भरपूर तयारी प्रशासनाने करून ठेवलेली। बघा एक साईडने पूर्ण रस्ता जो प्रदर्शनं घालणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी राखून ठेवला आहे मित्रांनो। बघा भली मोठी इथे कमान आहे, त्या कमानीमधून आपण प्रवेश करतोय त्र्यंबकराजाच्या नगरीमध्ये मित्रांनो। बघा इथे राघोजी भांगरे, आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे चौक पण इथेच आहे आपल्याला। भरपूर भरी मोठी फायनली मित्रांनो आपण कमानीमधून गाडी पार्क करून आता आपण निघालो त्र्यंबकराजच्या दर्शनासाठी मित्रांनो। तर बघूया आज दर्शन होते नाही, खूप सारी गर्दी आहे। या गर्दीमधून आपण चाललो आता तीर्थाकडे चाललो आहे। तीर्थवन पण स्नान करण्यासाठी खूप गर्दी असते मित्रांनो। तर बघू आपल्याला दर्शन होते की नाही आज। तर मित्रांनो खूपच भाविक या श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी येतात मित्रांनो। विशेष सांगायचे म्हणजे यावर्षी श्रावणाचे 5 सोमवार आहेत मित्रांनो। बघा भरपूर गर्दी आहे मित्रांनो। इथे समोरच त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे। तर पहिले आपण तीर्थावरती जाऊ, त्याच्यानंतरच मग दर्शनासाठी येऊ, बघू दर्शनाला भेटतं का नाही, कारण खूप गर्दी आहे मित्रांनो, दर्शन होतं की नाही माहीत नाही। तर चालतं मित्रांनो आपण पुढे तीर्थाकडे जाऊयात। तर ह्या मंदिराचं आपण बाहेरूनच दर्शन घेऊन मित्रांनो कुशावरती जे तीर्थ आहे, खूप सारं त्या तीर्थाकडे जायचं आपल्याला। खूप सारी गर्दी आहे तीर्थावरती,
बघा जागजागी लाऊडस्पीकर लावलेले आहेत. कोणाची व्यक्ती जर हरवली असेल तर त्यांच्याशी पोलिसांची आपण कॉन्टॅक्ट केला तर ती व्यक्ती आपल्याला सापडण्यासाठी खूप मदत करतात. ते बघा समोर दिसतं ब्रह्मगिरी पर्वत, ते गंगा गोदावरी मंदिर आहे मित्रांनो. इथे कुशावर्ती तीर्थ आहे मित्रांनो. त्या तीर्थामध्ये जायचं आपल्याला. प्रथम आपण स्नान करू, नाही तर हातपाय धुवू, नंतरच मग आपण पुढच्या आपल्या ब्रह्मगिरी प्रदर्शनाला सुरुवात करणार मित्रांनो. बघा इथे खूप सारी गर्दी, खूप सारे भाविक आहेत मित्रांनो. बघा देवस्थान ट्रस्टचे काही नियम आहेत, नियोजन आहे, त्याचं त्या नियमांचं आपण पालन करायचं मित्रांनो. गर्दी खूप आहे. हे बघा भरपूर सारे भाविक इथे आंघोळीसाठी आलेत. बघा भरपूर गर्दी आहे. तीर्थराज कुशावर्त म्हणजे कुशावर्त तीर्थ आहे मित्रांनो. श्रावण सोमवारी विशेष गर्दी असते इथे. बरेच पाप धुण्यासाठी तसेच पुण्य लाभावे यासाठी या तीर्थामध्ये आंघोळ करत असतात मित्रांनो. काही भाविक आंघोळ करून प्रदर्शनं मारायला जातात, काही ब्रह्मगिरी पर्वतावरती जातात मित्रांनो. तिथे गंगेचं उगम स्थान आहे, तर तिकडे पण आपण जाणार आहोत. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो. या बघा आपण पण इथे जय भोलेनाथांचं टीका लावून घेणार आहे. बघा भरपूर सारे इथे बच्चे कंपनी आहेत, बाबा लोक आहेत, ते आपल्याला अशा पद्धतीने आपल्या कपाळावरती टीका लावून देतात मित्रांनो. बघा ही ताई आपल्या कपाळावरती तिने चंदनाचा टीका लावलेला आहे. त्यावरती त्रिशूळ जय भोले बाबा यांचं पिंडीच्या आकाराचा आपल्याला एकदम भारी तिने काढून. त्यानंतर मग बायकोच्या पण टीका लावलाय. आणि आता आपण जाणार आहे ब्रह्मगिरीच्या दिशेने मित्रांनो. ब्रह्मगिरी पर्वतावरती चढाई करणार मित्रांनो. हे बघा तिथून उजव्या बाजूने वरती जो रस्ता जातो त्या रस्त्याने आपण ब्रह्मगिरी पर्वताकडे जाणार मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वत कसा आहे आणि वरती काय शंकराने कशा पद्धतीने जाटा आपटले हे तुम्हाला बघायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका, कारण आपले व्हिडिओ आल्याला तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. चालतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. चला पुढच्या व्हिडिओ नक्कीच तुम्हाला ब्रह्मगिरीच्या प्रदर्शन घालण्याचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. खूप भारी व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चालतं मित्रांनो आज येथेच थांबूया. तत्पूर्वी तुम्ही आपली काळजी घ्या मित्रांनो. बघा ब्रह्मगिरी पर्वताकडे जाणाऱ्या रस्त्यापासून आपण पुन्हा एकदा पुढचा व्हिडिओ चालू करू मित्रांनो. चालतं मित्रांनो धन्यवाद.